शिवरायांनी मावळे कसे जोडले, शिवरायांनी माणसं कशी जोडली, शिवरायांनी जीवाला जीव देणारी सवंगडी कसे जोडले, छानशी गोष्ट आहे. त्या शिवनेरीच्या पायथ्याशी शिवराय खेळण्यासाठी जावेत. सकाळची वेळ असायची. सकाळी शिवराय गडावरून खाली उतरले की वाट बघत असलेले त्यांची सवंगडी, कुणी 4 वर्षाचा, कुणी 5 वर्षाचा, कुणी 7 वर्षाचा, हे सर्व सवंगडी एकत्र यायचे. सर्व जाती धर्माची असायची. कुणी कुंभाराचा असायचा, कुणी चांभाराचा असायचा, साळी असायचा, कोळी असायचा, मातंग असायचा, हरिजन असायचा, ब्राह्मण असायचा, मराठा असायचा, कुणी भिल्ल असायचा, कुणी आदिवासी असायचा. सर्व जाती धर्माची सर्व ही सवंगडी एकत्र यायची. राजाचा मुलगा तो. राजाच्या मुलासोबत आपण खेळतोय, अभिमानाची गोष्ट वाटायची. सकाळी सकाळी खेळ सुरू व्हायचे. खोटा खोटा न्याय निवाडा व्हायचा. छोटे शिवराय दगडावरती बसायचे. दगडावरचं सिंहासन. त्यावेळी खरं सिंहासन कुठून यायचं? त्या जंगलामध्ये दगडावरती बसावं हेच आपलं सिंहासन. सिंहाचाही कुणी राज्याभिषेक कुठे करतं? ज्या ठिकाणी सिंह बसेल तेच त्याचं सिंहासन असतं. म्हणून तर सिंहासन हे नाव आहे. हे आसन शिवरायांना बालपणी दगडातून मिळालं. बाल सवंगडी त्यांना राजे बनायचे. मग न्यायनिवाडा सुरू व्हायचा, न्यायाच्या गोष्टी व्हायच्या, युद्धाचे प्रसंग व्हायचे, किल्ले जिंकण्याचे सुद्धा अनुभव यायचे. कधी कधी मध्ये झुपकी आली, विटू दांडूचा खेळ सुरू व्हायचा. सर्व खेळ बाजूला राहायचे, विटू दांडू सुरू व्हायचा. कधी कधी शस्त्र चालवायचे, कधी तलवारीचे खेळ व्हायचे. आणि हे सर्व खेळ संपले की दुपारी भूक लागली, सर्व सर्व सवंगडी एकत्र जमायचे. आता व्हायचा खरा गोपाल काला. कुणाच्या घरी बाजरीची भाकरी, कुणाची ज्वारीची, कुणाची जोंधळ्याची, कुणाची मक्याची, कुणाची नाचणीची, सर्व भाकरी एकत्र व्हायच्या. कुणाचं पिठलं, कुणाचं वरण, कुणाची लोणचं, कुणाची चटणी, कुणाचा लाल मिरचीचा ठेचा, हे सर्व सर्व एकत्र व्हायचं. आणि सर्व एकत्र झालं तर एकत्र करून त्याचा बनायचा काला. हाच आहे गोपाल काला. श्रीकृष्णांच्या गोपाल काल्यातून काय घ्यावं हे सुद्धा शिवचरित्रामध्ये समजतं. या सर्व सवंगड्यांना एक करून तो गोपाल काला बनायचा. आता ताटं कुठली? जंगलामध्ये ताटच नाहीयेत. राजाचा मुलगा मग काय चांदीचे ताटं देईल? स्टीलची ताटं असतील? नाही नाही. एका छोट्याशा सवंगड्याने धावावं, जंगलामध्ये दूर जावं. दूर गेल्यानंतर पळसाची पानं तोडून आणावी आणि ती पळसाची पानं सर्वांच्या समोर वाढली, त्याचं बनावं पात्र. या पात्रावरती सर्वांचं जेवण वाढलं जायचं. एक ताट मात्र बनायचं नाही. सर्व सवंगडी विचार करायचे, अरे हा राजाचा मुलगा आहे, आपल्यासोबत थोडी खाणार आहे, आपल्यासोबत हा जेवणारच नाही. आपली भाकरी त्याला कशी चांगली लागेल? आपण झोपडीत राहणार आहे, आपलं जेवण तो करणार नाही. सर्वजणांना जेवण वाढून झालं की सर्वांचं जेवण सुरू व्हायचं. आणि मग बाल शिवाजी प्रत्येकाच्या ताटासमोर जाऊन त्याच्या हाताने प्रत्येकाचा एक एक घास खायचा. ज्यावेळी शिवरायांना घास भरवायचे त्यावेळी त्या प्रत्येक सवंगड्याला वाटायचं, हा माझा राजा आहे, माझा. कारण तो माझ्या ताटातलं जेवतो, माझ्या हाताने जेवतो आणि माझ्या बरोबर जेवतो. म्हणून इतर सर्व राजे कदाचित आपले राजे असतील, शिवराय बालपणापासून माझे राजे झाले. ज्यावेळी युद्ध प्रसंग पडला तेव्हा हेच सवंगडी स्वतःच्या छातीची ढाल करून समोर झाले, राज तुम्ही वा पुढे, आम्ही आहोत की. ही माणसं जोडण्यासाठी बालपणी या सर्वांसोबत झालेला हा गोपाल काला हा निश्चितपणे माणसं जोडणारा होता, मावळे जोडणारा होता, स्वराज्य निर्माण करणारा होता. शिवरायांनी स्वराज्य फक्त गादीचं, छतांचं, किल्ल्यांचं नाही, प्रत्येकाच्या हृदयामध्ये खरं स्वराज्य अगोदरच निर्माण केलं होतं. हेच आहे हिंदवी स्वराज्य.